33 वेळ आज दुपारी 4:30 वाजता फक्त साम मराठीवर. ईस्टर्न स्पाइसेस गोडा मसाला सुगरण मध्ये तुमचं ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. छान भाजीला वाफ आलेली आहे, एकदा बघूया आपण. परफेक्ट, छान शिजले पण आहेत ना वाटाणे. आता काय करायचं? आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाक. ओके, किती घालू? सगळं. आता मिरची पूड टाक. आता आपलं जे तयार टोफू आहे ना त्याच्यामध्ये टाकायचं. बरं, असंच अख्खच्या अख्खं घालायचं? नाही, कुस्करून टाकायचं. कुस्करून घालायचं. बरं, अर्ध घाल. छान वाटते ना? हो, अगदी खुसखुशीत वाटतंय हाताला. म्हणजे आपण सोयाबीनच्या दाण्यापासून बनवलं असं वाटत नाही. वाटतही नाहीये, खूप छान झालं आणि सॉफ्ट झालं एकदम ते. आता त्याच्यामध्ये काजूची पेस्ट टाक, कारण आपण क्रीमी टोफू म्हटलंय. बरोबर. थोडं क्रीम टाक, 1-2 चमचे भर क्रीम घाल. थोडं क्रीमी म्हटल्यानंतर ते थोडंसं जास्त येणार नाही का ओघाने. आणि आता मीठ टाक. आणि किचन किंग मसाला आहे हा, तो टाक. एवढा? आता आपली भाजी जवळ तयार झालेलीच आहे. बरं, आपण गॅस बंद करूया. अच्छा, म्हणजे ही थोडीशी ड्रायच भाजी असते का? अशी ड्राय, आणि आपल्याला जर थोडं म्हणजे जर भाजी हवी असेल, थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर पाणी घालू शकतो. ओके, पण मी सुकी पण छान. आपण पनीर भुर्जी वगैरे करतो साधारण त्याच्या पद्धतीने. ओके, म्हणजे क्रीमी टोफू मुळात तयार आहे. बरं, मग सर्विंगची तयारी करूया. हो, परफेक्ट. छान डिश घेते. ह्याच्यात काढायची. हो, म्हणजे याच्यामध्ये आपण हे वापरलंय टोफू असं वाटत नाही ना? बिलकुल वाटत नाहीये. मी आता टेस्ट केल्यानंतर आणखीन जास्त अंदाज येईल. ओके, परफेक्ट. म्हणजे हे झालं. आता काय करायचं? त्याच्यावरती आपण चीज टाकूया. मुलांना चीज फार आवडतं. एक्झॅक्टली, म्हणून आपण थोडं चीज थोडंसं किसून. परफेक्ट, चीज झाला. थोडंसं क्रीम. थोडा लजीजपणा येण्याकरता ना आपण थोडंसं क्रीमी म्हटलंय. म्हणजे चीज येतं, क्रीम येतं, काजू पेस्ट पण आपण घातलेली याच्याकरता. थोडीशी कोथिंबीर. कांदा झाला आता. आणि लिंबू. की आपला क्रीमी टोफू तयार आहे. क्या बात आहे. अगदी हॉटेल सारखी आपण सजावट पण त्याची केलेली आहे की मस्त वरनं छान क्रीम, छान साईडला कांदा आहे, लिंबू आहे, चीज ग्रेट करून घातलाय, कोथिंबीर आहे. काय पाहिजे अजून? मस्तपैकी क्रीमी. आणि त्यातनं टोफू सगळ्यात महत्वाचा आपण तयार केलाय घरच्या घरी. म्हणजे ते आपण बाहेरनं आणलेलं असं काही नाही. अमेझिंग. आता तू याची टेस्ट कर आणि सांग खरंच छान आहे का? नक्की मी टेस्ट तर करणार, पण मला थोडीशी वाट बघावी लागणार आहे. कारण दरम्यान मी आपल्या प्रेक्षकांना सांगणार आहे की क्रीमी टोफूचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य: टोफू अर्धी वाटी, चिरलेला कांदा 1, चिरलेला टोमॅटो 1, चिरलेली सिमला मिरची पाव वाटी, बटर 1 टीस्पून, किचन किंग मसाला 1 टीस्पून, क्रीम 2 टीस्पून, चिरलेलं गाजर पाव वाटी, आलं, लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट 1 टीस्पून, हळद 1 टीस्पून, लाल तिखट 1 टेबलस्पून, काजूची पेस्ट 2 टेबलस्पून, मटार अर्धी वाटी, कोथिंबीर 1 टेबलस्पून, शहाजिरे 1 टीस्पून, चीज 1 क्यूब, तेल आणि मीठ चवीनुसार. कृती: प्रथम पॅनमध्ये तेल आणि बटर गरम करून त्यात शहाजिरे,
कांदा, मटार, गाजर, कोथिंबीर, सिमला मिरची, हळद आणि आलं, लसूण आणि मिरची यांची पेस्ट छान परतून घ्या आणि झाकण ठेवून एक वाफ द्या. नंतर टोमॅटो, लाल तिखट, टोफू, काजू पेस्ट, क्रीम, मीठ आणि किचन किंग मसाला घालून भाजी परतून घ्या. अशा प्रकारे तयार भाजीवर किसलेलं चीज, क्रीम आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा. अशा प्रकारे क्रीमी टोफू तयार. क्रीमी टोफूचा छान छान रिकॅप तुम्ही पाहिला आणि ती मस्त जशी तुम्हाला छान दिसते आहे तशीच ती माझ्याकरता पण छान छान सर्व केलेली आहे. ती आता मी चव घेऊन बघणार आहे. छान क्रीम थोडंसं माझ्या साईडला असं ओढून घेते. असं वाटतंय का की त्याच्यामध्ये आपण टोफू केलेलं आहे? ऍज गुड ऍज पनीरच लागतंय ते. म्हणजे जे आपण अगदी सुरुवातीला म्हटलं की पनीरला पर्याय काय, तर हा वा वा मजा आली. छान. आणि आपण सँडविच मध्ये पण घालू शकतो, पराठ्यामध्ये सुद्धा घालू शकतो, कटलेट मध्ये वापरू शकतो. बरोबर. म्हणजे हेल्दी आहे आणि त्याचा वापर करू शकतो. वापर आणि छान मुळात टेस्टी आहे, छान लजीज आहे. मस्त थोडीशी काजूची पेस्ट लागते त्याच्यामध्ये. आपण क्रीम वापरलंय, चीज वापरलंय आणि त्या टोफूची मुळात ना छान बुर्जी सारखी अशी मस्त टेस्ट येते. क्या बात आहे. म्हणजे जेव्हा नॉनव्हेज आपलं नसतं तेव्हा वार नसतो तेव्हा टोफू